महत्त्वाच्या बातम्या बघूयात. सोलापुरात सैराट फेम अरबाज शेखचा नोबल हॉस्पिटलवरती आरोप. अरबाजच्या वडिलांवरती उपचार सुरू, मात्र रुग्णालयाकडून लूट होत असल्याचा आरोप. आरोपानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची टीम हॉस्पिटलमध्ये दाखल, तर अरबाजचे आरोप चुकीचे, हॉस्पिटलचं स्पष्टीकरण. मराठवाडा हादरला. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूरमध्ये 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप. गाढ झोपेत असताना सलग 4 भूकंपाचे धक्के. अचानक जमीन हादरल्यामुळे नागरिक भयभीत. ठाण्यात अनेक ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना. दरम्यान झाडं वाचवा संदेश देत मनसेचं आंदोलन. झाडाभोवतीचे सिमेंट काँक्रिटीकरण हटवत मनसेचं आंदोलन. ड्रिल मशीन, कुदळ, पार हातात घेऊन झाडाभोवतीचं काँक्रिटीकरण काढत मनसेचं आंदोलन. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना मराठी भाषा सक्तीची. महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियमात सुधारणा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्याशी संबंधित सर्व डीपफेक, मॉर्फ केलेली छायाचित्र, बनावट व्हिडिओ हटवा. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. रेल्वेच्या फर्स्ट एसी डब्याला बनवला हनीमून सूट. जालना रेल्वे स्थानकावरचा प्रकार. नंदीग्राम एक्सप्रेसच्या ऑन ड्युटी तिकीट निरीक्षकाचं निलंबन, तर डब्याची सजावट करणाऱ्या खासगी डेकोरेटरवर सुद्धा गुन्हा दाखल. रेल्वे प्रशासनाकडून चौकशीचे आदेश. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची, तर चांदीच्या भावात 2,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,47,805 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,33,810 रुपयांवर. कारगिल युद्धात एक पाय गमावणारे गोंदियातील माजी सैनिक उदयभान निर्वाण यांची सायकल वारी. गोंदियाकरांकडून सायकल वारीचे जंगी स्वागत. गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपच्या 5 सायकलवीरांनी 6 दिवसात 872 किलोमीटरचा खडतर प्रवास करत पूर्ण केली पंढरपूरची वारी. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याचं टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान. नेवासा बसस्थानक इथे उत्साही वातावरणात पार पडला पहिला रिंगण सोहळा.